नमस्कार, आप देख रहे हैं प्राउड इंडिया न्यूज़। मैं हूं नरगिस। यूपीएससी परीक्षा पास करने के बाद भी 985 ओबीसी उम्मीदवारों को अब तक नौकरी नहीं मिली। सरकार की बेरुखी कब तक? 2015 से ये छात्र नियुक्ति का इंतजार कर रहे हैं, लेकिन सरकार ने अब तक कोई समाधान नहीं निकाला। हाई कोर्ट और सेंट्रल एडमिनिस्ट्रेटिव ट्रिब्यूनल कैट ने छात्रों के पक्ष में फैसले दिए, लेकिन 2017 में सरकार ने सुप्रीम कोर्ट में अपील कर दी। तब से मामला लटका पड़ा है। हर साल नए छात्र इस सूची से जुड़ते जा रहे हैं, लेकिन सरकार की चुप्पी सवालों के घेरे में है। आखिर इन होनहार युवाओं को उनका हक कब मिलेगा? क्या सरकार इस मुद्दे पर ध्यान देगी? आगे की जानकारी के लिए बने रहे प्राउड इंडिया न्यूज के साथ। धन्यवाद। डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, त्याला भारत सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग म्हणतात। त्या विभागाच्या माध्यमातून यूपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी नियुक्त्या मिळतात, सर्व्हिस अलोकेशन किंवा कॅडर अलोकेशन मिळते। तर या डीओपीटीच्या माध्यमातून ज्या ओबीसी विद्यार्थ्यांचं आरक्षण ऍक्च्युअली नाकारले जातं आणि वारंवार या सगळ्या गोष्टी होत असताना 2016ला सर्वप्रथम 2015-16ला पास झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत। तर असे विद्यार्थी मद्रास हायकोर्ट, चेन्नई हायकोर्ट, कॅट, दिल्ली हायकोर्ट अशा ठिकाणी गेले आणि सर्वच ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागले आणि सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे डीओपीटीला सांगण्यात आलं की हे विद्यार्थी ओबीसी आहेत, यांना तुम्ही नियुक्त्या द्या। परंतु डीओपीटी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हे 2017ला या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली आणि 2017 पासून ही केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे। भारत सरकार विरुद्ध रोहित नाथन नावाची ही केस आहे आणि 2017 पासून ती केस सुरू आहे। अजूनपर्यंत एकही सुनावणी झालेली नाही। त्याआधी तुम्हाला माहित असेल, उच्च न्यायालय सुद्धा एक मोठं न्यायालय आहे आणि त्यांनी या सगळ्या केसेस क्लिअर केल्यानंतर सुद्धा डीओपीटी विरोधात गेली आणि आतापर्यंत एक केस सुरू आहे, हिअरिंग होत नाही। मागील सर्वस्वरूप तुमचे जे सीजीआय आपले सीजीआय जे होते, एक सीजीआय चंद्रपूर साहेब, त्यांच्या बोर्डात सुद्धा एक केस होती। 1.5 वर्ष त्यांनी हात लावला नाही आणि त्यानंतर सुद्धा आता एक ऋषिकेश रॉय हे जज होते सुप्रीम कोर्टाचे, ते रिटायर्ड झाले 21 तारखेला। त्या विद्यार्थ्यांना मोठी चिंता आलेली आहे। मागील कोरोनाच्या आधी यांना वाटायचं की काहीतरी होईल यामध्ये आणि सर्व निकाल यांच्या बाजूनी आहे, तर नक्कीच यांना त्यामध्येच एक विद्यार्थी आहे आणि ह्या सर्वांनंतर या विद्यार्थ्यांना वाटलं की एनसीबीसी नावाचा एक मोठी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी भारतामध्ये आहे, जे मोदी साहेब नेहमी सांगत असतात की आम्ही ओबीसीला आता कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस दिलेला आहे एनसीबीसीला। त्याचे अध्यक्ष जे आहेत ते एनआयसी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहेत आणि विदर्भातले आहेत आणि हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत। तर याच गोष्टीने त्यांनी सगळी टीम बनवून हंसराज अहिर साहेबांना जवळपास ते जेव्हा ते चेअरमॅन झाले त्या दिवशीपासून भेटणं सुरू केलं आणि तुम्ही समजू शकता इतकी मोठी पोस्ट IRS, IPS, IAS त्याचे आई बाबा सुद्धा तेव्हा हे किती वेळा भेटले असणार। तर हे सगळं भेटल्यानंतर सुद्धा सर्व गोष्टी क्लिअर असताना सुद्धा म्हणजे एनसीबीसीच्या चेअरमॅनला सर्वोच्च न्यायालयाच्या जजचे पावर असतात। सर्वोच्च न्यायालयात केस पेंडिंग आहे आणि डीओपीटी एक छोटासा डिपार्टमेंट आहे भारत सरकारचा। हंसराज अहिर साहेब एक पत्र लिहून त्यांच्याकडून रिप्लाय मागू शकतात, परंतु आजपर्यंत यांनी 50 निवेदन दिल्यानंतर सुद्धा 50 वेळा भेटल्यानंतर सुद्धा हंसराज अहिर साहेबांनी आतापर्यंत एकही निवेदन किंवा एकही पत्र केंद्र त्या डीओपीटीला पाठवलं नाही। त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय आलेला नाही। या विद्यार्थ्यांना अजून काहीही माहिती नाही। तर आमची तुम्हा सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती आहे की हे कोणतं सरकार आहे किंवा कोण त्या बॉडीचा अध्यक्ष आहे किंवा कोण जज आहे, त्यापेक्षा हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांची संख्या 985 आहे आणि जवळपास महाराष्ट्रातले 150 विद्यार्थी आहेत आणि ह्या 150 विद्यार्थ्यांनंतर प्रत्येक वर्षी ती संख्या वाढत चालली आणि कोण लोक आहेत तर एसटी डिपार्टमेंटचे जे कर्मचारी असतात त्यांची मुलं, एनएससीबीच्या कर्मचाऱ्यांची मुलं, अनुदानित शाळेतल्या शिक्षकांची मुलं, महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची मुलं, त्यानंतर सेल असेल, गेल असेल, पीएसयू जे असतात त्यांचे, WCL असेल, तुम्हाला WCL माहिती आहे, त्यांचे मुलं, एनटीपीसीचे मुलं, बँका असतात, SBI असेल किंवा ICICI असेल, कुठल्याही छोट्या मोठ्या बँका असतात किंवा नॅशनलाइज बँक आहेत, अशा बँकेच्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खाजगी एम्प्लॉई समजते आणि हे सगळं नाकारत। तुमच्या माध्यमातून एक केस घेण्याचं कारण हेच होतं की हा मुद्दा केंद्र सरकारला सुद्धा कळावा आणि एनसीबीसीच्या चेअरमॅन साहेबांना सुद्धा कळावा। आम्हाला असं वाटतंय की हा जर मुद्दा हंसराज अहिर साहेबांनी घेतला तर 10 दिवसात हा मुद्दा निकाली लागू शकतो। इतकं फक्त काम आहे आणि 7-8 वर्षापासून मी पोरं सगळे फिरताय, भारतभर फिरताय। धन्यवाद।
2017 पासून सर्वात प्रथम तर हे सरकारी अधिकारी बनू इच्छित आहेत, त्यामुळे आंदोलनाकडे जाणार नाही आणि कोर्टाच्या माध्यमातून गेले. दिल्ली हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट आणि केरळ हायकोर्ट या तिन्ही हायकोर्टमध्ये जिंकले, कॅटमध्ये जिंकले. चेन्नई आणि केरळच्या कॅटमध्ये जिंकले, जे बेंचेस असतात त्या बेंचेसमध्ये जिंकलेत आणि त्यानंतर डीओपीटी म्हणजे भारत सरकारच्या पोरांच्या विरोधात गेले आणि ते एकतर डीओपीटी त्या विरोधात गेलेली आहे, सुनवाई लवकर झाली पाहिजे. परंतु मागच्या 7 वर्षापासून आमचा प्रॉब्लेम तोच आहे की 7 वर्षापासून सुनवाई झालेली नाही. ही केस लिस्ट होते, बोर्डावर कधीच येत, त्यामुळे यांचे दिवस चाललेले आहेत. मग यामध्ये आता एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे एनसीबीसी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. ही बॉडी काहीतरी इंटरव्ह्यू करू शकते. ही बॉडी पीएमओ ला पत्र लिहू शकते, पीएमओ मध्ये इंटरव्ह्यू करू शकते, डीओपीटीच्या अधिकाऱ्यांच्या मिटिंग घेऊ शकते, त्यांना सांगू शकते की केस लवकर निकाली लावा. विद्यार्थ्यांची अशी मागणी नाही की आमच्या पेपरने निकाल लावा जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही इन आहोत की आउट. इतकीच विनंती. हा 985च्या जवळपास विद्यार्थी भारतभर आहे. आपल्या महाराष्ट्रातील 150 विद्यार्थी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रयत्न केलेत. काही विद्यार्थी असिस्टंट डायरेक्टर स्पोर्ट्स अथॉरिटीमध्ये पण लागलेत. युपीएससीच्या माध्यमातून जे लोक इंटरव्ह्यू देतात युपीएससीला, अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू पण पीएसयू घेतात. त्यामध्ये काही विद्यार्थी लागले, काही आयएएस होण्याच्या ऐवजी आयएएस झाले. पण असे कित्येक विद्यार्थी आहेत, जवळपास 985 500 विद्यार्थी आहेत, त्यांना सर्व्हिसच मिळालेली नाही. कारण काय की परीक्षामध्ये 1000 जागा असतात फक्त युपीएससीला आणि पुढच्या वेळी प्री मेन्स किंवा इंटरव्ह्यू पास होण्याची खात्री नसते आणि हे विद्यार्थी त्या सदमेमध्ये असतात, त्यामुळे यांचा अभ्यासही तसा बरोबर होत नसेल आणि त्यामुळे कधी जसं यांच्या रणजित टिपेंनी या परीक्षेनंतर 2-3 वेळा मेन्स दिल्या परंतु पूर्ण क्लिअर होऊ शकले नाही. पण ती परीक्षा क्लिअर झालेली आहे, त्या परीक्षेबद्दलच काहीतरी व्हायला पाहिजे. आणि काही जसं चेटोले नावाचे एक आयएएस अधिकारी आहेत आपल्या लाखनी भंडाऱ्याचे साहित्य, ते आयएएस मिळालं, त्यांना आयएएस मिळायला पाहिजे. काही लोकांना दुसरी सर्व्हिस मिळाली. कारण जे विद्यार्थी पूर्ण सलग परीक्षा ओपन कॅटेगरीतून पास करतात त्यांना काही ना काही मिळते. परंतु जे असे विद्यार्थी आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ कुठेतरी मिळतो, म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू मध्ये, जसं रणजित तिपे आहेत, यांना प्री मध्ये किंवा मेन्स किंवा इंटरव्ह्यू मध्ये कधीतरी ओबीसीचा लाभ यांनी घेतला, त्याच्यामुळे हे जे विद्यार्थी ते पूर्ण खाल्ले. सर्टिफिकेट आहे हे ऍक्च्युअली सामाजिक प्रमाणपत्र आहे, हे काय आर्थिक प्रमाणपत्र नाही. याच्या इन्कमशी फारसा संबंध नाही. परंतु भारतभर सगळे अधिकारी आणि आपले सगळे जे लोक आहेत हे 8 लाखाची इन्कम आहे म्हणून सांगतात. परंतु जे अधिकारी वर्ग ब, क आणि ड या 3 वर्गात अधिकारी असतात यांच्या इन्कमशी काही संबंध नसतो. 1993चा OM आहे, तो सांगतो की शेतीचं उत्पन्न आणि नोकरीचा पगार ह्या दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. त्यामुळे पगार 20 लाख जरी होत असेल, समजा 2 शिक्षक असणार, 2 शिक्षकांचा पगार 12 लाख 14 लाख होतो, 8 लाखाची लिमिट आहे. पण अशांना सुद्धा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळतो. तो प्रमाणपत्र या सर्वांना मिळालेला आहे. तो अधिकार राज्याचा आहे. राज्याने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिल्यानंतर तो केंद्राने ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. कारण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देणं हे राज्याचा अधिकार आहे आणि राज्याच्या अधिकाराचा हनन आहे. तर राज्य सरकारने सर्वांना ओबीसी नॉन क्रिमिलियरचे सर्टिफिकेट दिलेले आहे. कायद्यानुसार सर्व ओबीसी नॉन क्रिमिलियर मध्ये बसत आहे. मात्र केंद्र सरकारने 1993च्या जीआरचं इंटरप्रिटेशन जे आजपर्यंत कधीच झालं नव्हतं, 1993 पासून तर 2015 पर्यंतचं, त्या जीआरचं इंटरप्रिटेशन करून ते सांगत आहेत की जे कोणी पीएसयू मध्येच काम करतात, जे कोणी बँकांमध्ये काम करतात, जे कोणी WCL मध्ये काम करतात, जे कोणी खाजगी अनुदानित शाळेवर आहेत, जे कोणी जेडपीचे कर्मचारी आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, कुठल्याही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये काम करतायत, या सर्वांच्या पाल्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही. कारण यांचं सेवांचं वर्गीकरण केलेलं नाही आहे. बरं, सेवांचं वर्गीकरण करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी होती. जेव्हा तुमचे पीएसयू आहे तर तुम्ही क्लासिफिकेशन करणं गरजेचं होतं. आम्हाला राज्य सरकारने सर्टिफिकेट दिलं होतं, तर तुम्ही आजपर्यंत ते केलं नाही आणि त्यामुळे आता तुम्ही नियमावर बोट ठेवून, ज्या नियमाचं पालन तुम्ही केलं नाही त्या नियमावर बोट ठेवून तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. हा आमचा आक्षेप आहे. बरं ठीक आहे, यानंतर आम्हाला राज्य सरकारने सर्टिफिकेट दिले होते, आम्ही आपल्या राज्य सरकारकडे पाठपुरावा केला, राज्य सरकारने आम्हाला काही मदत केली, जीआर वगैरे काढून दिले. हे सगळे जीआर वगैरे घेऊन आम्ही कॅट मध्ये गेलो, हायकोर्ट मध्ये गेलो. तिथे कॅट मध्ये आणि हायकोर्टामध्ये आम्ही जुना सर्व प्रेसिडेंट्स होता सर्व सांगितला. त्या प्रेसिडेंट्सचा आधार घेऊन कॅटने हायकोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिलेला. मात्र डीओपीटीने कॅटचे निर्णय, हायकोर्टाचे निर्णय सर्व अमान्य करून सुप्रीम कोर्टामध्ये या केसला चॅलेंज केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये 2017 पासून जेव्हापासून ही केस गेलेली आहे, एकदाही या मॅटरवर सुनावणी झालेली नाही. नुसती बोर्डावर केस येतील आणि नंतर ते जज जे आहे ते संध्याकाळी निघून जातात, त्यानंतर एकदाही सुनावणी झालेली नाही.
जस्टिस DY चंद्रचूड दीड वर्ष जवळजवळ त्यांच्याकडे ही केस पेंडिंग होती. ते लोकशाहीच्या बाता मारतात मोठ्या मोठ्या, जे लोकशाही होण्याचे न्यूजपेपर मध्ये आज तुम्ही सर्वांना माहिती आहे, दररोजच त्यांचं काहीतरी छापून येत असते. मात्र त्यांना 2 मिनिटाचा सुद्धा वेळ मिळाला नाही हे बघायला की या मॅटर मध्ये नेमकं चाललंय काय म्हणून. बरं, ह्याच्यानंतर इतर सगळे माध्यम ट्राय केले, कोर्टामध्ये झालं, कोर्टामध्ये काही DOPTला मान्य नाही. यानंतर आम्ही जे मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष जे आहेत हंसराज अहिर साहेब, यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला. यांना सांगितलं की अशी प्रॉब्लेम आम्हाला होतीये म्हणून. बरं, घटनात्मक संस्था आहे, त्याला अलीकडेच मोदी साहेबांनी कॉन्स्टिट्युशनल डेजिग्नेशन दिलेलं आहे. घटनेमध्ये तरतूद आहे की ओबीसीवर भारतामध्ये जर कुठे अन्याय अत्याचार होत असेल, त्यांचे हक डावलले जात असतील, तर कायदेशीररित्या NCBCची जबाबदारी आहे का ते हक त्यांना मिळवून दिले पाहिजे म्हणून. याच माध्यमातून, याच आशेवर आम्ही NCBC कडे गेलो होतो, त्यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांना पिटिशन दिले. मात्र प्रत्येक वेळी त्यांचं एकच उत्तर आहे की मी बघतोय, मी करतोय, त्यावरती काहीही करायला तयार नाहीये. त्यामुळे शेवटी आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते की जेणेकरून भारत सरकारला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कळावं. बरं, ठीक आहे, आतापर्यंत 985 विद्यार्थ्यांना टावलं गेलेलं आहे. मात्र याच जे 2017 पासूनचे जे केसेस आहे याचा आधार घेऊन जे पुढे UPSCचे विद्यार्थी जे आहेत त्यांना सुद्धा डावलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण 2017 पासून दरवर्षी 100-125 विद्यार्थी जे आहे पूर्ण भारतातले हे UPSC परीक्षा पास करून सुद्धा यांना कोणत्याही सेवेमध्ये घेतलं जात नाहीये. आता ही परिस्थिती जी आहे उद्या चालून महाराष्ट्रातल्या जे कोणी सरकारी कर्मचारी आहे या सर्वांवर येणार आहे.